श्रीराम समर्थ मंडळी, नेहमीच्या त्याच भाज्या खाऊन ना खूप कंटाळा येतो. म्हणून म्हटलं आज काहीतरी वेगळ्या पद्धतीने वेगळं बनवूया. पण मी नेहमीचीच भाजी बनवली, पण जरा वेगळ्या पद्धतीने, जेणेकरून जिभेला चवही येईल आणि भाजी खाण्याचा कंटाळा येणार नाही. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं अर्धी वाटी सुका खोबऱ्याचा खीस आणि 4 ते 5 चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट. त्यानंतर त्यामध्ये मी घातलं 1 इंच आल्याचा तुकडा आणि 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या. नंतर घातलं त्यामध्ये मी 1 चमचाभर जिरं, 1 चमचाभर तीळ, हळद घातली, थोडासा गरम मसाला घातला आणि लाल तिखट घातलं, थोडीशी कोथिंबीर घातली आणि हे सगळं सारण मी मिक्सरला छान असं वाटून घेतलं. आणि वाटल्यानंतर ते सारण मी मिक्सरच्या भांड्यामधलं काढलं. त्यामध्ये मी घातलं चवीपुरता मीठ आणि थोडासा लिंबाचा रस. अशा प्रकारे छान असं आपलं सारण तयार झालं. आणि हो, त्या सारणामध्ये थोडीशी साखरसुद्धा घालायची. मस्त अशी आंबट गोड तिखट चवीची आपली भरलेली शिमला मिरची तयार होईल. आणि मग मी शिमला मिरची घेतली, स्वच्छ धुवून घेतली, तिच्या आतल्या सर्व बिया काढून घेतल्या. शिमला मिरची अशा पद्धतीने कापायची की जेणेकरून आतल्या सगळ्या बिया बाहेर निघून आपल्याला त्याच्यामध्ये सारण भरायला व्यवस्थित अशी जागा मिळेल. अशा पद्धतीने मध्ये शिमला मिरचीला तर होल करून घ्यायचं. आणि मग ते सारण आपण छान असं प्रत्येक मिरचीमध्ये थोडं थोडं भरायचं आणि मस्त त्या मिरच्या मंद आचेवर शॅलो फ्राय करून घ्यायच्या. हे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी छान असं वाटण करून घेतलं आणि मस्त असं त्या मिरच्यांमध्ये सर्व काही सारण भरून घेतलं. आणि मग मी पॅन घेतला, पॅनमध्ये मी तेल घालून घेतलं आणि तेलामध्ये त्या मिरच्या मी शॅलो फ्राय करायला ठेवून दिल्या. मिरच्या ठेवायच्या, त्याच्यावरती आपण काय करायचं, झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटांनी आपण ती मिरची काय करायची, परती करायची. त्या मिरचीची प्रत्येक बाजू वाफवली गेली पाहिजे, भाजली गेली पाहिजे, फ्राय झाली पाहिजे, अशी ती प्रत्येक बाजू आपण परती करत राहायची. मस्त अशी चमचमीत अशी आपली शिमला मिरची तयार होते. तुम्हीसुद्धा नक्की ही शिमला मिरचीची भरवा मिरची तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि हे जे मी वाटण सांगितलं आहे ना, सारण, हे सारण तुम्ही इतर भाज्यांमध्ये सुद्धा वापरू शकता. जसं की वांग्यामध्ये वापरू शकता, भेंडीमध्ये वापरू शकता, भरवा टोमॅटोमध्ये बनवू शकता, कारल्यांमध्ये बनवू शकता. म्हणजे एक वाटण आणि 4 ते 5 भाज्या चविष्ट अशा या वाटणामध्ये तयार होतात. तुम्हीसुद्धा नक्कीही या वाटणाची, या सारणाची भाजी ट्राय करून बघा. आणि हो, उरलेलं जे सारण होतं ना, ते मी नंतर तव्यामध्ये घालून छान असं ते मी थोडा वेळ तव्यामध्ये कमी गॅसवर परतून घेतलं. आपल्या मिरच्याही शिजल्या आणि ते सारणाची चटणीसुद्धा एक्स्ट्रा तयार झाली. मस्त अशी ही गरमागरम शिमला मिरची सर्वांनाच आवडेल. आणि मस्त अशा गरम गरम चपातीसोबत किंवा भाकरीसोबत नक्की तुम्ही खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही भरलेली शिमला मिरचीची भाजी कशी वाटली. आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. ओके, बाय.